ज्यावेळेस वय वाढतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीमध्ये प्रगल्भता आलेली आहे, त्यांना समजायला लागलेलं आहे, त्यांना कळायला लागलेलं आहे. पण आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना वेगळ्या पद्धतीची आहे. कारण या ठिकाणी तरुणपणामध्ये पाय घसरलेला होता, पण याचा परिणाम त्यांना उतार वयामध्ये भोगायला लागलेला होता. आणि यासाठी आपल्याला जायचं आहे जळगावला. तर जळगाव या ठिकाणची MIDCचा भाग आहे, त्या ठिकाणचं तुळजामाता नगर आहे, त्या ठिकाणचं रामेश्वर कॉलनी आहे. आणि या भागामध्ये वंदना गोरख पाटील नावाच्या एक 40-45 वयाच्या एक महिला राहत आहेत. आता या परिसरामध्ये त्या भाजी विक्रीचं काम करतायत. यांच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि वंदना यांनी त्यांच्या पतीच्या माघारी त्यांचं मूल जे होतं त्याला लहानाचं मोठं केलेलं होतं आणि स्वतःच्या पायावरती उभं केलेलं होतं. आणि आता त्यांचा मुलगा बाहेरगावी कामाला होता. या मुलाचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि त्यांचा संसार वगैरे चाललेला होता. पण इकडं वंदना ज्या आहेत त्या घरी एकट्याच होत्या. तारीख होती 27 ऑगस्ट 2021. वेळ साधारण सकाळच्या 9च्या आसपासची होती. आणि यावेळेस वंदना यांनी घराचा दरवाजा अजूनही उघडलेला नव्हता. म्हणजे ज्या व्यक्तीचा दरवाजा सकाळी सकाळी लवकर उघडतो त्यांचा 9 वाजला तरी दरवाजा उघडलेला नव्हता. आणि त्यामुळे मग त्यांच्या रूमच्या वरच्या मजल्यावरती राहणारे कुणाल पाटील यांना वंदना यांच्या मुलाने फोन केला आणि सांगितलं की मला आईबरोबर बोलायचं आहे, घरी जाऊन आईला फोन द्या किंवा असं काहीतरी त्यांचं बोलणं झालं. आणि त्यानंतर कुणाल जे आहेत ते वंदना यांच्या घरी आले, म्हणजे खालच्या बाजूला ते आले. आल्यानंतर त्यांनी तो लोटलेला दरवाजा होता तो दरवाजा उघडला आणि आतलं जे दृश्य पाहिलं ते पाहिल्यानंतर मात्र जोराची किंकाळी फुटली. आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले होते, कारण त्या घरामध्ये वंदना यांचा मृतदेह पडलेला होता. आजूबाजूला सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. आता ही माहिती MIDC पोलिसांना कळवण्यात येते. पोलीस या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर मग कालच्या रात्री ही घटना म्हणजे कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीनं अत्यंत निर्दयपणे यांचा खून केला असावा अशा पद्धतीनं प्रथम म्हणजे सुरुवातीलाच ते वाटत होतं. आता यांच्या डोक्यामध्ये यांच्या पोटामध्ये वार करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची जी कायदेशीर प्रक्रिया आहे म्हणजे पंचनामा वगैरे केला, काही पुरावे मिळतात का ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ती मग बॉडी जी आहे ती सगळी माहिती घेतल्यानंतर पंचनामा केल्यानंतर पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. सगळी कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करायला सुरुवात झाली. पण प्रश्न हा होता की ही हत्या कोणी केली होती आणि का केली होती. आता जे तपासकर्ते होते त्या तपासकर्त्यांनी मग शेजारी पाजारी त्या ठिकाणचे घरमालक वगैरे किंवा वरच्या मजल्यावरची आजूबाजूला राहणारी मंडळी या सगळ्यांचा जबाब घ्यायला सुरुवात केली. आणि यावेळेस अशी माहिती समोर आली की वंदना यांचं त्यांच्याच भागामध्ये राहणारा सुरेश नावाचा एक व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या बरोबर ती जवळचे संबंध होते. म्हणजे सुरेश जे आहेत त्यांची 50शी उलटलेली होती आणि या व्यक्तीबरोबर ती वंदना यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ही माहिती जेव्हा पोलिसांना कळाली आणि काही काळापासून यांच्यामध्ये वादसुद्धा चाललेला होता. कदाचित याच कारणामुळे ही हत्या झाली असावी अशा पद्धतीची कुजबूज ही पोलिसांना कळलेली होती आणि त्याप्रमाणे मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. आता सुरेश जो आहे तो संशयित होता आणि त्या संशयिताचा शोध घ्यायला सुरुवात केली. आता तपासकर्ते जे आहेत ते सुरेश यांच्या घरी गेले, पण सुरेश तिथून गायब झाला होता. ज्या अर्थी ज्याच्यावरती संशय आहे आणि ती व्यक्ती जर गायब होते तर तो संशय जो आहे तो अजूनच गडद झालेला होता. आता यावेळेस मग आता पूर्ण पोलीस टीम जी आहे ती पोलीस टीम त्या सुरेशच्या मागावरती होती आणि ज्यावेळेस त्याचा माग काढत होते त्यावेळेस समजलं की हा सुरेश जो आहे तो चोपडा या भागामध्ये गेलेला आहे. आता पोलीस मग त्याच्या मागावरती होते. पोलिसांनी त्या चोपड्यापर्यंत मजल मारलेली आहे आणि चोपड्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती एक महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी सुरेश लपला आहे ही माहितीसुद्धा पोलिसांना समजली. आणि म्हणतात ना कानून के हात बहुत लंबे होते हैं, पाठीमागं आपण ऐकलं कानून के हात भी लंबे होते, कान भी लंबे होते आणि पाय भी लंबे होते. आणि त्याच्यामुळे मग पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. आता यावेळेस मग मला काहीच माहीत नाही आहे किंवा पोलिसांनी का पकडलेलं आहे हे मात्र मला काही कळत नाही, समजलेलं नाही आहे. मी इकडं शेतीसाठी आलेलो होतो, माझा आणि वंदनाचा काही संबंध नाही वगैरे वगैरे, आणि ही व्यक्ती कोण आहे काय आहे हे मला माहीत नाही असं तो पोलिसांना सांगत होता. पण पोलिसांनी नंतर त्याला जो पोलिसी खाका दाखवला आणि तो खाक्या दाखवल्यानंतर मग या सुरेशनं कबूल केलं की आपणच वंदनाची हत्या केलेली आहे. आता वास्तविक पाहता सुरेश याची 50शी उलटून गेलेली आहे, घरी बायको आहे, 2 मुलं आहेत, एक परिपूर्ण संसार आहे. तरीही यानं हे कृत्य का केलं होतं. आता या घटनेची सुरुवात साधारणपणे एक 10-15-20 वर्षापूर्वी झालेली होती. म्हणजे त्यावेळेस चोपडा या भागातलं माळीवाडा
हे ठिकाण आहे. आता या ठिकाणी राहणारा सुरेश सुखलाल महाजन, वय वर्ष साधारणपणे 20-25. तर या 20-25 वर्षाचा हा तरुण होता आणि हा MIDCच्या भागामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये हमालीचं काम करत होता. म्हणजे बघा, त्याच्या तरुणपणामधून या गोष्टीला सुरुवात होते. आणि यावेळेस या भाजी मार्केटमध्ये भाजी नेण्यासाठी वंदना पाटील ह्या तिथं यायच्या. आता या ठिकाणावरून त्या भाजी घ्यायच्या आणि त्या त्यांच्या परिसरामध्ये विकायच्या. आता याच काळामध्ये सुरेश आणि वंदना यांची ओळख झालेली होती आणि ओळखीचं रूपांतर चांगलं मैत्रीमध्ये झालं आणि ते आपापली सुखदुःख एकमेकांना सांगत होते. आता एका बाजूला सुरेशचं लग्न झालेलं होतं, त्याचा संसार होता, मुलं होती. दुसऱ्या बाजूला वंदना यांचासुद्धा संसार होता, पण त्यांच्या पतीचं निधन झालेलं होतं आणि मुलाची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती आलेली होती. म्हणजे दोघंही विवाहित होती. आता आपल्याकडे असं म्हणतात की जे विवाहित असतात त्यांना स्वतःचं हित चांगलं कळतं, पण या ठिकाणी दोघंही विवाहित असले तरी यांच्यामध्ये हळूहळू चांगली मैत्री व्हायला लागली होती. या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होत होतं आणि अगदी आता हे पती-पत्नीप्रमाणे वागायला लागले होते. पती-पत्नीप्रमाणे यांच्यामध्ये संबंध सुरू होते. आता यावेळेस या सुरेशनं वंदना यांना सर्व प्रकारे मदत करायला सुरुवात केली, पैसे द्यायला सुरुवात केली, भाडे भरणं किंवा किराणा भरणं, किंवा थोडक्यामध्ये सुरेश यांचं हे दुसरं घर झालेलं होतं. अशा पद्धतीनं हे सगळी जवळीक चाललेली होती. आता याची जी माहिती आहे ही माहिती दोन्ही परिवारांना झालेली होती. आता सुरुवातीला थोडाफार विरोध इकडून तिकडून झालेला होता, पण नंतर मात्र ही सगळी गोष्ट सामान्य बाब म्हणून पाहिली गेली होती. आणि आता यांच्या ज्या संबंध आहेत त्या संबंधांना अनेक वर्ष लोटलेली होती आणि यांच्या दोघांचीही मुलं जी आहेत ती वयात आली होती, हाताखाली आलेली होती, पण यांचे जे संबंध आहेत ते संबंध चालू होते. आणि आता काही काळापासून म्हणजे ही जी घटना घडली त्याच्या अगोदर काही काळापासून हे जे दोघंजण प्रेमी जीव आहेत यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता. वंदना या दुसऱ्या कुणाशी तरी त्या बोलत असतात किंवा सतत फोनवरती बोलत असतात आणि त्या सुरेशला टाळत होत्या आणि दुसऱ्याच कोणाबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत असं या सुरेशला वाटायला लागलं होतं. म्हणजे आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय, आपण ज्या प्रेयसीला मदत केली, पैसे दिले होते आणि तीच आता दुसऱ्याबरोबर ती जवळीक साधते आहे आणि त्यामुळे आपला अपमान होतो आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की ही ह्याच्याबरोबरती म्हणजे ह्याच्याशी जवळीक आहे आणि असं असताना जर दुसऱ्याबरोबर जवळीक साधली तर तो आपला अपमान होतोय असं या सुरेशला वाटत होतं. आणि त्यामुळे मग या दोघांच्यामध्ये कडाक्याचं भांडण व्हायला सुरुवात झाली होती. आणि या वादामध्ये, ह्या गोंधळामध्ये तात्कालिक कारण जे आहे त्यामुळे ठिणगी पडली आणि त्यानंतर ही हत्या जी आहे ती घडलेली होती. तर तारीख होती 26 ऑगस्ट 2021. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी सुरेश जो आहे तो वंदना यांच्याकडे गेलेला होता. आता रात्रीची वेळ होती आणि मग या मंडळींनी जेवण वगैरे दोघांनी केलं. आता यावेळेस सुद्धा यांच्यामध्ये वाद जो आहे तो चाललेला होता, शाब्दिक चकमक जी आहे ती चाललेली होती आणि रात्री दोघंही तिथं झोपलेले आहेत. आता त्यानंतर रात्र उलटली, पहाट झालेली आहे. पहाटेचे 3-4 वाजले, 3-4चा सुमार झालेला होता आणि यावेळेस सुरेशला जाग आली होती आणि वंदना यांनासुद्धा जाग आली होती. आणि यावेळेस मग सुरेशनं वंदना यांना सांगितलं की मला तहान लागलेली आहे, मला पाणी पाहिजे. आता यावेळेस त्याला उलट उत्तर मिळालं की तुला स्वतःला काही घेता येत नाही का, तुझे हात मुडपले का, मोडले का वगैरे वगैरे. अशा पद्धतीने यांच्यामध्ये हे जे शाब्दिक चकमक आहे तिला पुन्हा सुरुवात झाली पहाटे पहाटे आणि एकमेकांना अत्यंत भयंकर शब्दांनी मग यांच्यामध्ये शिवीगाळ किंवा चकमक आपण म्हणू अशा पद्धतीनं हे सगळं सुरू झालं. आता या सगळ्या वादामध्ये, या सगळ्या भांडणामध्ये सुरेशला इतका राग आला, त्याला ही गोष्ट सहन झाली नाही आणि रागाच्या भरामध्ये त्यानं बाजूला ठेवलेलं वजन मापाचं जे 1 किलोचं वजन होतं ते उचललं आणि ते वंदना यांच्या डोक्यामध्ये घातलं. आता ते डोक्यामध्ये घातल्याबरोबर त्यांच्या डोक्यातनं रक्त यायला लागलं होतं. त्यांनी पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये ते घातलं आणि बाजूला भाजी कापायची जी सुरी होती ती उचलली आणि तिनंसुद्धा यांच्या अंगावरती वार करायला सुरुवात केली आणि त्यांना रक्तबंबाळ केलं, त्यांना जखमी केलेलं आहे. एवढंच नाही तर दोरी घेतली आणि त्या दोरीनं फाशी देऊन मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. आता या मारहाणीमध्ये वंदना यांचा जीव जो आहे तो गेला. आता त्यांची हत्या झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मात्र सुरेश जो आहे तो भानावरती आला होता आणि आता काय करायचा हा प्रश्न होता. आणि यानंतर मग हा स्वतःच्या घरी गेला. म्हणजे याच भागामध्ये त्याचं पण घर होतं आणि तो घरी गेलेला होता. म्हणजे वंदना काही महिन्यापूर्वी या परिसरामध्ये भाड्यानं राहायला आलेल्या होत्या. तर हा जो सुरेश आहे तो त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं त्याची बाईक घेतली आणि तो चोपड्याला निघून गेला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी सकाळी काही तासातच ही बातमी जी आहे, हत्या जी आहे ती उघड झाली आणि त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपी जो आहे सुरेश याला, संशयिताला ताब्यात घेतलं होतं आणि या हत्येचा पूर्ण पर्दाफाश त्यांनी काही तासातच केलेला होता. आता बघा, ज्या वयामध्ये तरुणांना मार्गदर्शन करायचं, ज्या वयामध्ये मुलांना वाईट मार्गाला जाऊ नये यासाठी अटकाव करायचा, त्याच वयामध्ये अशा पद्धतीची हत्या झालेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती, मी फक्त ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कदाचित याच्यातनं अजून वेगळी माहिती किंवा नवीन माहितीसुद्धा येऊ शकते. जर समजा तुम्ही या भागातील असाल, तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती असेल, वेगळी माहिती असेल, तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? बघा, वयाप्रमाणे माणसाने आपल्या चुका या सुधारल्या पाहिजेत. जर आपल्याकडून काही चुकीचं घडत असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण यानंतर मात्र याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. आणि ज्या नात्यांना नाव नाही, ज्या नात्यांना समाज मान्यता देत नाही, अशा नात्यांमध्ये हक्क आणि अधिकार आला की त्या नात्यांची माती होते, हे सुद्धा आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.